हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना? चला तर मग आज आपण भरली वांगी बनवू. बघा, मी वांगीही घेतलेले आहेत, त्याचबरोबर सुके खोबरे, शेंगदाणे व लाल व हळद मीठ एवढंच घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूण. बघा, मी आधी आलं लसणाची पेस्ट बनवून घेतली होती ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्येच मी आता खोबरे घालते. त्याच्यामध्येच बघा एक 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून देते. त्याच्यामध्येच आल्याचा 1 इंच तुकडा, त्याच्यामध्येच हळद, त्याच्यामध्येच चवीपुरतं म्हणजे आपल्याला जेवढं वांग्याला लागतं तेवढं मीठही ह्याच्यामध्येच मसाल्यामध्येच वापरायचं आहे. 2 चमचे लाल तिखट हे घरगुती आहे. त्याच्यामध्येच 1 चमचा बेसन वापरायचं आहे. ह्या बेसनमुळे काय होतं, आपल्या वांग्याला बाइंडिंगही छान येतं आणि वांग्यामध्ये जो आपण मसाला भरतो तोही छान असा भरला जातो. बघा, त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असं खोबरं आधी मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्येच ही शेंगदाण्याचं कूट आहे ते घालते ह्याच्यामध्ये आणि एक थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे. बघा, आता मी वांग्याचे काप करून असे मिठाच्या पाण्यामध्ये टाकून दिले होते. एक 5-10 मिनटं मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले होते. आता हे पूर्ण असं त्याच्यातलं पाणी पूर्ण नितळून घेते. आणि हो, कधीही वांग्याची भाजी किंवा फळभाजी कोणतीही असो, तुम्ही एकदा तरी मिठाच्या पाण्यामध्ये तिला 5 मिनटं घालून ठेवूनच वापरायचे आहे, जेणेकरून आपल्याला कोणतीही साईड इफेक्ट त्यानं होत नाही त्याने. त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये नक्की घालून धुवून घ्या. बघा, आता शेंगदाण्याचं कूट व ते सर्व मिक्स करून घेते. मी ह्याच्यामध्ये कोणताही वरून मसाला वापरत नाही आहे, कारण की मी सर्व मसाले ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. आणि ज्यामुळे आपण ज्यावेळेला मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी मिक्स करतो त्यावेळेला सर्व व्यवस्थित लागतं. त्याच्यामध्येच 1 चमचा मी गोडा मसाला वापरला आहे. वरून तेल मी वापरत नाही आहे, कारण की सुक्या खोबरं आणि शेंगदाण्यामुळे त्याला थोडं का असं ना ऑइल सुटतं. बघा, आता मी सर्व वांगी अशी भरून घेते. 8 काप केलेल्यामुळे काय होतं, वांग्यात मसालाही चांगला भरला जातो व आपल्याला कीड तेन आहे की नाही तेही पाहता येतं. त्यामुळे कधीही वांग्याचे काप केला तर 4 ऐवजी 8 नक्की करा आणि पूर्ण असं प्रत्येक कापामध्ये आपला मसाला जातो. बघू शकताय तुम्ही, मी प्रत्येक कापमध्ये आपला मसाला भरत आहे. आणि हो, ज्या वेळेला मसाला भरतो आणि आपण पूर्ण अशीच मी वांगी भरून घेते. बघू शकताय तुम्ही, आता माझी वांगीही भरून झालेले आहेत. आता मी फोडणीची तयारी घेते. उरलेला मसालाही साईडला ठेवलेला आहे. बघा, कढई ही तापत ठेवली होती, त्याच्यामध्ये 2 पळी तेल वापरते. थोडंसं खारं वांगं म्हटलं की थोडंसं तेल हे जादाच लागतं. बघा, त्याच्यामध्येच मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपली वांगी आहेत ही ह्याच्यामध्ये सोडून घ्यायची आहेत व छान एक 5 मिनटं आपली वांगी अशीच परतून घ्यायची आहेत. एक 5-10 मिनटं का असे ना वाफेवरती वांगी छान परतून घ्यायची, जेणेकरून आपलं वांगं पटकन शिजतं. तेलामध्ये थोडं वांगं शिजलं ना की आपल्याला वांग्याला जास्त पाणीही लागत नाही आणि गडबडीच्या टायमिंगला आपलं वांगंही छान असं शिजतं. एक 5-5 मिनटाने मी वांगं हे हलवून घेते. बघा, कारण की खाली लागू नये मसाला. आणि तुम्ही बघू शकता वांग्यातला मसाला साईडला अजिबात झालेला नाही आहे, थोडाही मसाला साईडला गेलेला नाही आहे. आता वरून जो उरलेला मसाला आहे तो वापरते व एक 5 मिनटं परतून त्याच्यामध्येच थोडं गरम पाणी वापरते. तुम्ही गार पाणी वापरला तरीही चालेल, मी गरम पाणी केलं होतं त्यामुळे वापरत आहे. आणि एक 5 मिनटं मी असंच शिजू देते. तुम्ही बघू शकता आता आपली वांगी किती छान शिजलेले आहेत आणि वांग्यातील मसालाही साईडला झालेला नाही आहे. अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा रेसिपी कशी झाली आहे ते. लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.